मुलगी 7वीचा मुलगा डॉक्टरही धक्क्यात. पालकांनो सावधान. आजची घटना तुमचा श्वास रोखून धरायला लावेल. आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत की ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रातील नाही तर देशातील पालकांच्या मनात धडकी भरली आहे. घटना जरी एका गावातील असली तरी त्यातून मिळणारा इशारा प्रत्येक घरांसाठी आहे. शांत साधं सुखी गाव. लोकांच्या रोजच्या आयुष्याच्या गडबडीत कुणालाही कल्पना नव्हती की या गावात एक असा स्फोटक प्रकार घडणार आहे ज्यानं संपूर्ण वातावरण हादरवून टाकलं. घटना सुरू होते एका साध्या कुटुंबापासून. मोलमजुरीवर पोट चालवणारे आई वडील, त्यांच्या 8वीत शिकणारी मुलगी रिया बदलेल नाव, शांत, अभ्यास व आदर्श मुलगी, कधीच घरच्यांना त्रास नाही. पण गेल्या काही दिवसांपासून रियाच्या वागण्यात काहीतरी बदल दिसत होता. ती कमी बोलू लागली. शाळेतून येताना थकलेली दिसायची. घरी आल्यावर लगेच झोपून जायची. आईला वाटलं हुशार मुलगी आहे, कदाचित अभ्यासाचा ताण असेल. एक दिवस सकाळी रिया अचानक पोट पकडून बसली. आई घाबरली. शिळं काही खाल्लंस का? रिया काहीच बोलली नाही. मात्र वेदना वाढतच गेल्या. दिवसागणिक हा त्रास वाढू लागला. आई वडील रोज मजुरीवरून दमून घरी यायचे. मुलीच्या पोटदुखीकडे त्यांनी आधी पोटाची समस्या म्हणून दुर्लक्ष केलं. कुठल्याही पालकांनी अशावेळी जसा विचार करावा तसाच तेही विचार करत होते. पण एक दिवस असह्य वेदनेनं ती ओरडली आणि आईनं वेळ न घालवता तिला नागपूर जवळील एका खासगी दवाखान्यात घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासणी केली. थोडा वेळ रूममध्ये गेले आणि काही मिनिटांनंतर ते परत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरपणा होता. आईच्या हातात एक रिपोर्ट दिला गेला. त्या रिपोर्टवर नजर गेल्याबरोबर आईच्या पायाखालची जमीन सरकली. आई थरथरली. हे खरं असू शकतं का? डॉक्टरनं सांगितलेली गोष्ट तर डोळ्यासमोर अंधार आणणारी होती. डॉक्टर म्हणाले, तुमच्या मुलीबाबत लगेच काउन्सिलिंग करावं लागेल. कुठल्याही आईवडिलाच्या हृदयाला चिरून टाकेल अशी बातमी होती. घरी पोहोचल्यावर आई रडतच रियाला समोर बसवलं. रिया, हे काय आहे? काय झालंय? तू कुणाशी बोलू शकतेस? मला सांग. शेवटी रियानं हळूहळू सत्य उलगडायला सुरुवात केली. रिया रोज शाळेत जाण्यापूर्वी एका मैत्रिणीकडे जायची. त्या मैत्रिणीचा लहान भाऊ 7वीत शिकणारा, सरळ, निरागस, शांत. दोघांची मैत्री झाली. मैत्री हळूहळू वाढली. दोघांचं वय कमी पण समज कमी. घरात मोठा कोणी नसताना ते दोघे एकटेच राहू लागले. पण त्यांच्याकडून घेतलेले निर्णय त्यांच्या क्षमतेपलीकडचे होते. रिया आईला सत्य सांगताना रडत होती. आई पाण्याखाली कोसळत होती. ती काही बोलू शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी मुलाला बोलवण्यात आलं. आई वडिलांसमोर तोही उभा राहिला. त्यानंही म्हटलं, आम्ही दोघं मोठे झाल्यावर लग्न करणार आहोत. पालकांना विश्वास बसत नव्हता. अजाणपणानं घेतलेल्या निर्णयानं दोन्ही कुटुंबावर वादळण कोसळलं होतं. दोन्ही घरात रडारड, नातेवाईक येतात, गावात कुजबूज आणि शेवटी तक्रार नोंदवली गेली. या प्रकरणावरून एक मोठा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आलाय की आपल्या मुलांना आपण किती ओळखतो? त्यांचं मन, त्यांचे बदल, त्यांची दुनिया आपण खरंच पाहतो? काळजी कुठपर्यंत घेतो? हा प्रकार महाराष्ट्रात आहे की बाहेर राज्यात हे अजून स्पष्ट नाहीये. पोलीस तपास वेगात सुरू आहे. मात्र एक गोष्ट निर्विवाद आहे. ही घटना देशातील प्रत्येक पालकांसाठी प्रचंड मोठा इशारा आहे. आपण मुलांना मोबाईल, शाळा, स्वातंत्र्य देतो, पण संवाद देतो का? त्यांच्या मनात काय चाललंय आपण विचारतो का? ते कुठे जातात? कोणासोबत वेळ घालवतात? काय शिकत आहेत? आपण लक्ष देतो? पालकांना ही घटना फक्त एक रिपोर्ट नाही, एक आरसा आहे. आईवडिलांनी वेळात पाहिलं नाही तर मुलांच्या आयुष्यात किती मोठं भूजल येऊ शकतं याचं जगजिवंत उदाहरण आहे ही घटना.